सर्वांना नमस्कार. आज आपण एक बोधकथा पाहणार आहोत. या बोधकथेचे नाव आहे निवृत्त जीवन. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. फार पूर्वी एक राज्य होतं. त्या राज्याचा एक नियम होता. कुठलाही राजा 5 वर्षाहून जास्त काळ राज्य करू शकत नसतो. त्या राज्याचा आणखी एक विचित्र नियम असतो. पाय उतार झालेल्या राजाला एका होडीतून घेऊन जाण्यात येत असतं. नदीच्या त्या काठावर एक घनदाट जंगल असतं. त्यात जंगली प्राणी देखील राहत असतात. अशा जंगलात त्या राजाला सोडून देण्यात येत असतं. एकदा अशाच एका राजाची 5 वर्षांनी मुदत संपते. नियमाप्रमाणे तो त्या होडीत बसतो. होडी नदीच्या मध्यभागी येते तरी तो निवृत्त राजा शांत बसून असतो. होडीचा नाविक अस्वस्थ होतो. तो हळूच राजाला म्हणतो, महाराज, माफ करा. मी आत्तापर्यंत इतक्या राजांना या होडीतून समोरच्या जंगलात सोडलं आहे. प्रत्येक राजा होडीत बसल्यावर किती घाबरलेला असायचा. तुम्हाला त्या जंगलाची जराही भीती वाटत नाही? तो निवृत्त राजा शांतपणे म्हणाला, मी ज्या दिवशी या राज्याचा पदभार सांभाळला त्या दिवशीच मला हा जंगलाचा नियम सांगण्यात आला होता. 5 वर्षांनी मला या ठिकाणी जाऊन राहायचं आहे. यासाठी मी माझ्या मनाची तयारी केली होती. नुसतीच मनाची तयारी नाही तर माझ्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत मी त्या जंगलाचे रूपांतर एका सुंदर नगरीत केले आहे आणि म्हणूनच मला आता तिथे राहायची भीती वाटत नाही. उलट आनंदच होतो आहे. या बोधकथेचा बोध आहे, तुमच्याही निवृत्तीनंतरच्या भयावह जंगलाचे सुंदर नगरीत रूपांतर करण्यास आपण आत्तापासूनच सुरुवात करूया. तसेच सतत माणसं जोडून छंद जोपासू. त्यामुळे सदैव निवृत्तीनंतर उद्यापासून घरी बसून काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडलेला नसेल. धन्यवाद.